विद्येची आराध्य देवता, महाराष्ट्रातील पहिली मुख्याध्यापिका, शिक्षिका, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र असं अभिवादन करतो। आजच्या या सावित्रीबाई फुले या जयंती उत्सवाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री प्रशांतजी इंगळे सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे दाजी आदरणीय जीव शेळके सर, व्हीआर सर, सुरगडे सर आणि उगले मामा, त्याच नंतर आपल्या विकासजी बेलोकार आणि अनिताई बेलोकार, आणि खास करून ज्यांनी आज या सावित्रीच्या वेशभूषेमध्ये आल्या अशी दिव्या कड आणि संजीवनी नरोटे, खरोखर या मुलींसाठी एक जोरदार स्काउट क्लब गो। स्काउट क्लब यासाठी की या स्वयंप्रेरणेनं, स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी या वेशभूषेमध्ये आलेले आहे। आज आपल्या देशाच्या जे सर्वोच्च पद आहे ते राष्ट्रपती, जर महिलेला हे पद जर मिळालं असेल तर त्याचं सगळं श्रेय या सावित्रीबाई फुले यांना जातं। त्यांनी जर खरोखर सुरुवातीला महिलांचं आयुष्य चूल आणि मूल म्हणजे चार भिंतीच्या आत होत, आणि मुलींनी काय करायचं, स्त्रियांनी काय करायचं, तर मुलांचा सांभाळ करायचा, प्रपंच करायचा, एवढं त्यांचं आयुष्य मर्यादित होत। आणि अनेक अशा सामाजिक बंधनामध्ये या स्त्रीला या ठिकाणी जखडलेलं होतं, आणि अशा सामाजिक बंधनातून या स्त्रीला जर बाहेर काढायचं असेल तर शिक्षणासारखा किंवा शिक्षणाशिवाय तोरणोपार नाही, हे सावित्रीबाई फुले यांनी हेरलं। वयाच्या 9व्या वर्षी जेव्हा ज्योतिरावांशी त्यांचा विवाह झाला, ज्योतिराव हे तेव्हा 12-13 वर्षाचे होते आणि सावित्रीबाई फुले या 9 वर्षाच्या होत्या। आज आपण बघतो मुलगी माहेरून सासरी जाते तेव्हा ती वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन जाते, ते दागिने असेल काय असेल, पण सावित्रीबाई फुले काय घेऊन गेल्या होत्या तर आपल्या सोबत पुस्तक घेऊन गेल्या होत्या। आणि ते पुस्तक ज्योतिरावांना सुद्धा त्यातून एक प्रेरणा मिळाली, कारण रावांना जे आपलं मातृप्रेम होतं, हे मातृप्रेमाला त्यांना लवकर मुकावं लागलं होतं। त्यांना सगुणावून नावाच्या महिलेनं, त्यांची ती नातेवाईक असेल कदाचित, त्या महिलेनं त्यांचा सांभाळ केला, त्यांची देखभाल केली। आणि सगुणाऊ कोण होती तर ती एका इंग्रज अधिकाऱ्याकडं, दाई होती, आणि दाई म्हणजे कोण तर बाळाचा सांभाळ करणारी। आणि ते इंग्रज अधिकाऱ्याकडे असल्यामुळे साहजिकच तिच्या कानावर ते शब्द पडू ती इंग्रजी शिकली, थोडं वाचनही शिकली, आणि तिनं एक पुस्तक त्या ज्योतिरावांना दिलं। त्यातून, त्या पुस्तकातून ज्योतिरावांना आणि सावित्रीबाई फुले यांना प्रेरणा मिळाली, आणि या प्रेरणेतून स्वतः ज्योतिरावांनी सावित्रीबाई फुले यांना या ठिकाणी शिकवलं। सावित्रीबाईंनी एक शाळा काढून दिली होती 1847, पण अवघ्या काही दिवसामध्ये ती शाळा बंद पडली। आणि मग पुण्यातील भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा स्वतः काढली, आणि एका शाळेवर त्या थांबला नाही, तर त्यांनी तब्बल 18 शाळा काढल्या। आणि या 18 शाळांचं व्यवस्थापन, निगराणी सावित्रीबाई फुले यांची होती। त्याआधी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या सुद्धा होत्या, पण एत देशीयांनी म्हणजे भारतीयांनी, खास करून महाराष्ट्रीयांनी, त्याआधी काही होत्या थोड्या शाळा, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा काढण्याचं जे काम केलं होतं ते सावित्रीबाई फुले यांनी केलं। या सावित्रीबाई फुले यांना स्वतःच या ठिकाणी स्वतःच
पुत्र या ठिकाणी या नव्हता. त्यांनी यशवंत नावाचा जो मुलगा होता हा मुलगा दत्तक घेतला आणि त्या मुलाला त्यांनी पुढे डॉक्टर केलं आणि डॉक्टर करून समाजाच्या सेवेसाठी त्यांनी उभं केलं. हे करत असताना सावित्रीबाई फुले ह्या कवी सुद्धा होत्या, लेखिका सुद्धा होत्या, समाज सुधारक सुद्धा होत्या. ज्योतिरावांच्या मदतीनं केशवपणा सारख्या व्यवस्था प्रथा होत्या, या प्रथेला त्यांनी विरोध केला, ते बंद पाडण्यासाठी कार्य केलं. पुन्हा बालिका प्रतिबंधक गृह त्यांनी काढलं. कवितेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम या सावित्रीबाई फुले यांनी केलं. पुढे 1896 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आणि इंग्रजांनी हेरलं की प्लेग हा साथीचा रोग आहे, त्याचा परिणाम दुसऱ्यांना होऊ शकतो, होतो आहे. तेव्हा त्यांनी एक त्या साथीचे जे प्लेगचे रुग्ण होते त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली. सावित्रीबाई फुले यांनी न डगमगता आपल्या मुलाला यशवंतरावाला माळ रानावरती एक हॉस्पिटल काढायला लावलं, की दवाखाना काढायला लावला आणि त्या ठिकाणी यशवंतराव या प्लेग रुग्णांची सेवा या ठिकाणी करायची. आणि सावित्रीबाई फुले सुद्धा मागे हटला नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता किंवा आपल्याला या रोगाची या ठिकाणी लागण होईल याचा विचार न करता सावित्रीबाई फुले भरभर आपल्या पाठीवरती त्या रुग्णांना टाकायच्या आणि त्या रुग्णांना टाकून त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या आणि यशवंतराव ही त्यांची सेवा करायची, त्यांना दुरुस्त करायची. आणि अशातच या रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाईंना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्यातच 10 मार्च 1897 ला 10 मार्च 1897 ला ही आमची जी राष्ट्रमाता, राजमाता, विद्येची देवता सावित्रीबाई फुले या मृत्युमुखी पडल्या. आणि एक आदर्श अशा व्यक्तिमत्वाला किंवा ज्यांनी समाजाला थोर अशी दिशा दिली, या थोर मातेला आम्ही या ठिकाणी मुकलो. अशा या सावित्रीबाई फुलेंना मी पुनश्च एकदा विनम्र असं अभिवादन करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो.